पावसाळ्यात अशी हातावर मिलेट्सची भाकरी आणि वांग्याचं भरीत खाण्याची मजा काही वेगळीच असते. चला तर मग पाहूया वांग्याचं भरीत. सुस्वागतम आणि सर्वांना माझा नमस्कार. आज मी तुम्हाला आमच्या पद्धतीचं वांग्याचं भरीत करून दाखवणार आहे. ते म्हणजे परतून करून दाखवणार आहे. पुढच्या वेळेला मी दह्यातलं आम्ही कसं करतो ते दाखवेन. तर त्यासाठी लागणारं जे मेन साहित्य आहे तेवढंच मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे बघा, ही दोन वांगी आहेत मोठी. ती स्वच्छ धुवून त्याला तेल लावून म्हणजे ती पुसून तेल लावून गॅसवरती भाजून घेतले, व्यवस्थित खरपूस अशी भाजून घेतले. आता यानंतर ह्याचं जे साल आहे ना, हे काळपट असं साल, ते आपण काढून टाकणार आहोत आणि आतला गर व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत. त्यानंतर कांदा आहे, फ्रेश अशी कोथिंबीर आहे. आता आपण मेन साहित्य पाहिले, कृतीकडे वळूया. आता या ठिकाणी बघा, मी आत्ताच भाकऱ्या भाजून घेतल्यात, त्याचाच हा तवा आहे. तर ह्या तव्यामध्ये मी आता तेल घालून घेतलंय. तेल कमी घालायचं कारण वांग्याला ऑलरेडी तेल सुटतं. आता यामध्ये आपण मोहरी आणि जिरं म्हणजे फोडणी करून घेणार आहोत. मोहरी आणि जिरं घालून आता मोहरी तडतडली की आपण, बघा आवाज येतोच आहे, कांदा घालणार आहोत. आता काही जण तिखट घालतात, काही जण मिरची सुद्धा घालतात. आपण तिखट घालणार आहोत. जेव्हा आपण दह्यातलं करतो ना, तेव्हा आमच्याकडे मिरची घालतात. नाहीतर मग असं परतून जेव्हा करतो आम्ही तेव्हा त्याच्यामध्ये तिखट घालतो. तर हा कांदा मी चांगला परतून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तोपर्यंत ह्या ही जी वांगी आहेत भाजलेली, त्याची साल काढून ही बारीक करून घेणार आहे. आता पहा, कांदा तळून झालेला आहे चांगला. आता याच्यामध्ये ही रात्रीसाठी मी वांग्याचं भरीत करत आहे, त्यामुळे 2च वांगी घेतले. जर सकाळी करायची असती, सकाळी जर वांग्याचं भरीत करायचं असतं तर 4 वांगी तरी लागली असती, कारण डबा वगैरे असतो, नाश्ता असतो. तर आता बघा, वांग्याची साल काढून घेतली मी व्यवस्थित. आता ही बारीक करून घेऊया अशा पद्धतीने. आणि एक आठवण सांगते तुम्हाला लहानपणीची. आता माझी आजी जेव्हा भरीत करायची ना, तेव्हा हे वांग्याचं देठ आहे ना, हे आम्हाला खायला द्यायची. ह्यातला गर आम्ही असा आवडीने खायचो म्हणजे. तर आता हे बघा, वांगी बारीक करून झाले. आता हे वांग जे आहे ना, ते मी या फोडणीमध्ये घालून घेते. पूर्ण बारीक केलेलं आहे. आता हे जास्त वेळ काय, एक वाफ आली ना हे होतं बरोबर. आता हे बघा, अशा पद्धतीने ते असं कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर आपण लाल तिखट घालायचंय. कोणाला दाण्याचं कूट आवडत असेल तर घाला. आता मी काय घालणार नाहीये. हे बघा, अशा पद्धतीने हे वांग जे आहे ते फोडणीमध्ये चांगलं मिक्स झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट घालूया. कुणी मसाला सुद्धा घालतं. तर मी छोटा चमचा, अगदी मागे तुम्हाला दाखवला होता, या छोट्या चमच्याने मी 1 चमचा लाल तिखट घातलंय. आता चवीपुरतं मीठ घालते. चवीपुरतं मी मीठ देखील घातलेलं आहे. आता हे व्यवस्थित चांगलं असं तव्यामध्ये परतून घ्यायचं. हे तव्यातलं वांग खूप छान लागतं, एकदा नक्की करून पहा. आणि आपण आता याला एक वाफ येऊन द्यायची. तर ह्या वांग्याला वाफ येण्यासाठी आपण आता झाकण ठेवूया. भेटूया 1-2 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण काढूया. बघा, मस्त अशी वाफ आलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही जर दाण्याचं कूट जर तुम्हाला आवडत असेल तर घातलं तरी चालेल. आता या ह्याच्यामध्ये भरतामध्ये आपण अशी फ्रेश अशी कोथिंबीर घालून घेऊया. अशा प्रकारे आपलं हे जे भरीत आहे ते तयार आहे. आणि ज्वारी, बाजरी, नाचणी आणि तांदूळ अशी मिक्स पिठाची जी मी भाकरी केलेली आहे त्याबरोबर हे मी सर्व करणार आहे. तर अशी मिलेट्सची भाकरी आणि वांग्याचं भरीत पावसाळ्यात खाण्याची मजा काही वेगळीच असते. आणि हातावर घेऊन ना, ताटात नाही, हातावर घेऊन खाण्याची मजा काही वेगळीच असते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.
धन्यवाद.